आज व्हिडिओमध्ये आपण जर दिलेलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असेल आणि पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असेल तर त्याचं व्हॉइस चेंज कसं करायचं बघायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की व्हॉइस दोन प्रकारचे असतात, एक तर ॲक्टिव्ह व्हॉइस नाही तर पॅसिव्ह व्हॉइस. आता तुम्हाला जे दिलेलं जे सेंटेन्स असणार आहे ते तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर असेल तर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करावं लागणार आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. तर आता बघूत आपण जे पास्ट परफेक्ट टेन्सचं ॲक्टिव्ह व्हॉइस जे असते ते कसं असते बघा. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय की त्यामध्ये पहिल्यांदा काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे. तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट येणार, मग सब्जेक्ट नंतर काय येते, हेल्पिंग वर्ब. आणि पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कोणता असते, हॅड. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर काय येणार आहे, V3 येणार आहे, कारण परफेक्ट टेन्समध्ये काय असते नेहमी V3. आणि त्याच्यानंतर येणार आहे ऑब्जेक्ट, आणि असला तर त्याच्यामध्ये वाक्यामध्ये काय येते, कॉम्प्लिमेंट. तर पास्ट परफेक्ट टेन्समधलं जे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असते, ॲक्टिव्ह व्हॉइस AV, ते असं असते, सब्जेक्ट आधी, त्याच्यानंतर वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, SVO स्ट्रक्चर म्हणतात त्याला. पण याचा जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे बघा, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय असते, कर्मणी प्रयोग. म्हणजे आधी काय पाहिजे, आपला कर्म म्हणजे काय, ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट आधी असणार, त्याच्यानंतर असणार आहे हेल्पिंग वर्ब, आणि हेल्पिंग वर्ब कोणता असते, हॅड. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब हॅडच असते. तर ऑब्जेक्ट प्लस हॅड, त्याच्यानंतर येणार एक शब्द बीन. हे खूप महत्त्वाचं आहे, हे शब्द नेहमी येणार हॅड नंतर बीन. त्याच्यानंतर येणार आहे V3, आणि त्याच्यानंतर येणार आहे एक शब्द बाय, BY, बाय. आणि मग शेवटी बायच्या नंतर येणार काय, सब्जेक्ट. आणि असलं तर काय येते, कॉम्प्लिमेंट. आता बघा, बऱ्याचदा हे जे कॉम्प्लिमेंट आहे ते ऑब्जेक्टच्या नंतर पुढे पण लावता येते. मी एक दोन वाक्य खाली जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी करून दाखवतो की जे ऑब्जेक्टच्या नंतर पण कॉम्प्लिमेंट घेता येते किंवा लास्टला एंडिंगला पण घेता येते सब्जेक्टच्या नंतर. चला आता एक एक आपण दिलेले सेंटेन्स करून बघू. काही सेंटेन्स मी ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिलेत, ते तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचे आहेत, आणि काही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिलेत ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करायचे आहेत. तर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही सेंटेन्स पाहणार तर तुम्हाला पहिल्यांदा ते सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे हे ओळखायचं आहे. नंतर सेंटेन्स असर्टिव्ह आहे का इम्परेटिव्ह आहे का ते ओळखायचं आहे. पण आता मी या व्हिडिओमध्ये सगळे असर्टिव्ह दिले त्यामुळे ते ओळखणं सोपं काम आहे. आणि नंतर सेंटेन्सचा टेन्स पण ओळखावं लागणार आहे. तर एवढ्या 3 गोष्टी ओळखल्यानंतर तुम्हाला व्हॉइस चेंज करायला स्टार्ट करता येते. बघा आता नंबर 1चं वाक्य वाचा. काय वाक्य आहे, पीपल हॅड ड्रंक शॅम्पेन ऑन न्यू इयर्स ईव. पीपल म्हणजे लोक, ड्रंक म्हणजे पिले, शॅम्पेन एक दारूचा प्रकार असते. ऑन न्यू इयर्स ईव म्हणजे जे 31 डिसेंबरला असते त्याला काय म्हणतात, न्यू इयर्स ईव. म्हणजे नवीन वर्षाच्या संध्याकाळी, म्हणजे नवीन वर्षाच्या आद दिवशी चालू होणार असते. 31 डिसेंबरला काय म्हणतात, न्यू इयर्स ईव. आता बघा याच्यामध्ये जे पीपल आहे ते तुमचं आहे सब्जेक्ट, हॅड आहे हेल्पिंग वर्ब, ड्रंक आहे V3, आणि शॅम्पेन आहे ऑब्जेक्ट. आणि बघा ह्या प्रिपोजिशनपासून ऑन न्यू इयर्स ईव हे आहे कॉम्प्लिमेंट. आता हे जे वाक्य आहे ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, एवढं तर कळालं आपल्याला, कारण सब्जेक्टपासून चालू होणारं वाक्य कोणतं असते, ॲक्टिव्ह व्हॉइस. दुसरी गोष्ट काय माहीत आहे आपल्याला, वाक्य जे आहे ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे, कारण मी दिलेले सगळे वाक्य कसे आहेत, असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत. असर्टिव्ह सेंटेन्स कसा असते, सब्जेक्टपासून चालू होते, म्हणजे सब्जेक्ट कोण असते, एक तर नाऊन नाही तर प्रोनाऊन, आणि एंडिंग कशापासून होते, फुल स्टॉपनं. तर फुल स्टॉप बघायचं. हे झालं तुमचं असर्टिव्ह वाक्य. आणि तिसरी गोष्ट आपल्याला काय माहीत पाहिजे, टेन्स. हे आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आणि V1 V2 V3 लिहून देतो बघा मी इथं. V1 येते ड्रिंक, V2 येते ड्रँक, आणि V3 येते ड्रंक. बघा आता याचं जर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस तुम्ही काय लिहिणार, पहिल्यांदा ऑब्जेक्ट काय, शॅम्पेन, CHAMPAGNE. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड, त्याच्यानंतर कोणता शब्द, बीन, त्याच्यानंतर V3 ड्रंक,
त्याच्यानंतर काय येणार बाय. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, सब्जेक्ट आहे पीपल, PEOPLE. आणि शेवटी कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट काय, ऑन न्यू इयर्स इव्ह, ऑन न्यू इयर्स इव्ह. इव्ह म्हणजे इव्हनिंग, इव्हनिंगचं शॉर्ट फॉर्म इव्ह आहे. बघा शॅम्पेन जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, हॅड का आहे हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर बीन एक येणार, ड्रंक का आहे V3 आहे, बाय तर बायच येते, पीपल आहे सब्जेक्ट, आणि ऑन न्यू इयर्स इव्ह हे काय आहे कॉम्प्लिमेंट, आणि एंड करायचं कशानं वाक्य, फुल स्टॉपनं. शॅम्पेन हॅड बीन ड्रंक बाय पीपल ऑन न्यू इयर्स इव्ह, म्हणजे शॅम्पेन लोकांकडून पिल्या गेली कधी, नवीन वर्षाच्या संध्याकाळी. आता याचा अजून एक प्रकार आहे बघा, एक तर कॉम्प्लिमेंट तुम्ही आता इथं शेवटी टाकलं, एक दुसरा प्रकार काय, कॉम्प्लिमेंट लगेच तिथं ऑब्जेक्टच्या बाजूलाच ठेवता येते. बघा अजून एक PV मी याचंच करून दाखवतो, इथं ऑर लिहितो, हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. बघा SHAMPGNE शॅम्पेन, आणि त्याच्या पुढेच त्याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा. कॉम्प्लिमेंट काय, ऑन न्यू इयर्स इव्ह. एवढं झालं. बघा हे एवढं आहे ऑब्जेक्ट, आणि लगेच पुढे काय लिहिलं आपण, कॉम्प्लिमेंट. आता त्याच्या पुढे हेल्पिंग वर्ब लिहायचं. हेल्पिंग वर्ब काय आहे, हॅड. त्याच्यानंतर काय येणार बीन, हॅड बीन झालं. त्याच्यानंतर काय येणार V3 काय ड्रंक. त्याच्यानंतर काय येते बाय, आणि त्याच्यानंतर येते सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे, पीपल. हे दोन्ही पण बरोबर आहेत. एक तर तुम्ही ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट एक साथ पुढे घेऊ शकता, किंवा मग ऑब्जेक्ट आधी घेऊन कॉम्प्लिमेंट शेवटी ठेवू शकता. तर शॅम्पेन ऑन न्यू इयर्स इव्ह हॅड हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर बीन, ड्रंक V3 आहे, आणि बाय, आणि शेवटी सब्जेक्ट कोण आहे पीपल. हे पण वाक्य बरोबर आहे. तेवढंच. चला नेक्स्ट बघूत आता आपण सेंटेन्स नंबर 2चं. बघा हे वाक्य वाचा. सब्जेक्ट आहे दे, हेल्पिंग वर्ब हॅड, रेनोवेटेड हे आहे V3. रेनोवेट करणे म्हणजे काय, की परत दुरुस्त करणे. रेनोवेटेड द रेस्टॉरंट, रेस्टॉरंट एवढं फक्त ऑब्जेक्ट आहे, आणि या इन प्रिपोजिशनपासून इन 2004 हे काय कॉम्प्लिमेंट आहे. हे आहे बघा तुमचं ॲक्टिव्ह व्हॉइस, कारण का सब्जेक्टपासून चालू व्हायला. आणि त्याच्यानंतर जे तुमचं वाक्याचा प्रकार आहे ते आहे असर्टिव्ह सेंटेन्स, कारण सब्जेक्टपासून चालू व्हायला आणि एंडिंग फुल स्टॉपपासून व्हायली. आणि वाक्य कोणतं आहे, पास्ट परफेक्ट टेन्स, आणि V3 काय रेनोवेटेड. तर इथं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पण V3च लागते, म्हणून मी V1 किंवा V2 लिहून देत नाही, पण घेऊन टाका एक. तर त्याच्यात काय नाही, V1 काय येते रेनोवेट येते, फक्त याला ED लावलेला आहे, रेनोवेट. हे शेवटी फक्त D लावलं की ते काय होते V2, आणि V3 हे V1 आहे. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे, खूप सिम्पल काम आहे. पॅसिव्ह व्हॉइस कसं करणार तुम्ही बघा. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट काय, द रेस्टॉरंट, द रेस्टॉरंट. नंतर हेल्पिंग वर्ब घेणार, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड, त्यानंतर परफेक्ट टेन्स आहे म्हणून बीन. V3 येणार. नंतर V3 का आहे रेनोवेटेड. त्याच्यानंतर येणार बाय, त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट. सब्जेक्ट काय दे, देचं काय होते देम, प्रोनाऊनचं विभक्ती चेंज होते. आणि शेवटी कॉम्प्लिमेंट येणार इन 2004. द रेस्टॉरंट ऑब्जेक्ट हॅड हेल्पिंग वर्ब, नंतर बीन, रेनोवेटेड काय आहे V3, मग बाय, देम काय सब्जेक्ट, इन 2004 काय कॉम्प्लिमेंट. हे इन 2004 तुम्हाला या रेस्टॉरंटच्या पुढे पण लिहिता येते ऑब्जेक्टच्या नंतर लगेच, ते पण वाक्य बरोबर असणार आहे. तर तुम्हाला ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट वेगळं करायची गरज नाही, दोन्ही एकसाथ पण लिहिता येते.
असं पण वाक्य जमते. द रेस्टॉरंट इन 2004 हॅड बीन रेनोव्हेटेड बाय देम. असं पण वाक्य राहणार, तर तेही करेक्ट राहणार आहे. चला नेक्स्ट सेंटेन्स बघा, नंबर 3चं. नंबर 3चं सेंटेन्स आहे. वाक्य बघा, आय सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, बॉट V3 आहे आणि धिस बुक आहे ऑब्जेक्ट. यस्टरडे मॉर्निंग म्हणजे काय आहे, कॉम्प्लिमेंट. हे यस्टरडे तुमचं पासून कॉम्प्लिमेंट चालू होते. हे वाक्य जे आहे ते ॲक्टिव्ह वॉइस आहे, कारण सब्जेक्टपासून चालू होते तर ॲक्टिव्ह वॉइस आहे. असरेटिव्ह सेंटेन्स आहे, असरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि कोणता टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स, कारण एस प्लस HV हॅड आहे, V3 आहे आणि ऑब्जेक्ट आहे, तर पास्ट परफेक्ट टेन्स. याचं पॅसिव्ह वॉइस करायचं बघा परत. कसं होणार पॅसिव्ह वॉइस, ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट काय, धिस बुक, धिस बुक. हेल्पिंग वर्ब काय येणार, हॅड. नंतर एक शब्द बीन, V3 बॉट. त्याच्यानंतर येणार V3 नंतर बाय. सब्जेक्ट आहे, आयचं काय होते, मी आणि कॉम्प्लिमेंट यस्टर डे मॉर्निंग, फुल स्टॉप. दिस बुक काय, ऑब्जेक्ट, हॅड हेल्पिंग वर्ब, बीन येते हेल्पिंग वर्ब नंतर, बॉट V3 आहे, V3 नंतर नेहमी बाय येते, बाय झाला की नेहमी सब्जेक्ट येते, सब्जेक्ट झाल्यावर कॉम्प्लिमेंट. हे कॉम्प्लिमेंट तुम्हाला लगेच ऑब्जेक्टच्या पुढे पण घेता येते, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. धिस बुक यस्टरडे मॉर्निंग हॅड बीन बॉट बाय मी असं पण चालते. चला नेक्स्ट घ्या वाक्य 4 नंबरचं. वाक्य वाचायचं आहे. द गर्ल म्हणजे मुलगी हे सब्जेक्ट आहे, हॅड काय, हेल्पिंग वर्ब आहे, रिसायटेड म्हणजे म्हणून दाखवणे, कविता, V3 आहे, द पोयम म्हणजे कविता, द पोयम ब्युटिफुली एवढे पूर्ण हे ऑब्जेक्ट आहे इथपर्यंत. इथे काय प्रिपोजिशन वगैरे नाही, त्यामुळं काही कॉम्प्लिमेंट येत नाही आहे. बघा हे सब्जेक्टपासून चालू होते म्हणून ॲक्टिव्ह वॉइस आहे. बघायचं नेहमी दरवेळेस, जर बाय दिसलं नाही ना वाक्यामध्ये तर ते ॲक्टिव्ह वॉइस असते, आणि बाय जर दिसलं तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये तर ते काय असते, पॅसिव्ह वॉइस असते. ते ॲक्टिव्ह वॉइस आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे, कारण सब्जेक्टपासून चालू होते आणि शेवटी काय आहे, फुल स्टॉप आहे. आणि कोणता टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि V3 काय आहे, रिसायटेड, त्याचं V1 काय असते, रिसाईट करणे म्हणजे म्हणणे, कविता. बघा आता याचं पॅसिव्ह वॉइस करायचं. ऑब्जेक्ट काय आहे, द पोयम, BEAUTIFULLY, ब्युटिफुली. द पोयम ब्युटिफुली. नंतर हेल्पिंग वर्ब हॅड, त्यानंतर काय येणार शब्द, हॅड नंतर बीन, V3 येणार रिसायटेड, त्यानंतर येणार बाय आणि सब्जेक्ट काय आहे, द गर्ल. द पोयम ब्युटिफुली हॅड बीन रिसायटेड बाय गर्ल. किंवा मग हे ब्युटिफुली तुम्हाला कॉम्प्लिमेंट म्हणून घेऊन द पोयम हॅड बीन रिसायटेड बाय द गर्लच्या पुढे पण लिहिता येणार ब्युटिफुली. शेवटी पण हे ब्युटिफुली शब्द तुम्हाला टाकता येणार, BEAUTIFULLY. हे इथून तुम्हाला काढून टाकून द पोयम, मग हे काय झालं, ऑब्जेक्ट, हे हॅड काय झालं, हेल्पिंग वर्ब, बीन झालं, त्यानंतर रिसायटेड V3 झालं, बाय द गर्ल सब्जेक्ट, आणि ब्युटिफुली काय आहे, कॉम्प्लिमेंट. चला नेक्स्ट 5th नंबरचं सेंटेन्स बघूत. आता रीड करा, परत आला बघा. अ गर्ल
फ्रॉम चेन्नई. आता हे एवढा ऑब्जेक्ट आहे. कसं कळालं आपल्याला ऑब्जेक्ट एवढा आहे म्हणून? कारण इथं हॅड काय हेल्पिंग वर्ब, आणि हेल्पिंग वर्बच्या आधी जेवढं काही येणार आहे तेवढा सगळा कोण आहे? ऑब्जेक्ट नाही, सॉरी, काय, हॅडच्या आधी जेवढं काही येणार आहे हेल्पिंग वर्बच्या तेवढं काय असणार आहे? सब्जेक्ट. तर अ गर्ल फ्रॉम चेन्नई एवढा काय तुमचा सब्जेक्ट. त्यानंतर काय? हेल्पिंग वर्ब हॅड, हे वॉन V3 आहे विनचं, आणि द फर्स्ट प्राईज हे आहे तुमचं ऑब्जेक्ट. अ गर्ल फ्रॉम चेन्नई हॅड वॉन द फर्स्ट प्राईज म्हणजे चेन्नईच्या एका मुलीनं पहिला क्रमांक म्हणजे पहिलं बक्षीस पटकावलेलं आहे. हे जर आपला कळाले सब्जेक्टपासून आहे म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉईस आहे, सब्जेक्टपासून चालू होते आणि फुल स्टॉपपासून संपते म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, आणि एस प्लस HV प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आहे आणि हेल्पिंग वर्ब हॅड आहे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि V1 याचं येते विन, हे आहे V1. चला आता पॅसिव्ह व्हॉईस जेव्हा करायचे तुम्हाला, तुम्ही पॅसिव्ह व्हॉईस नाव टाकणार असं, आणि काय घेणार? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे? द फर्स्ट प्राईज, हे झाला तुमचा ऑब्जेक्ट. त्यानंतर हेल्पिंग वर्ब येणार नेहमी हॅड, त्याच्यानंतर हॅड नंतर नेहमी शब्द बीन, आणि नंतर बीन नंतर शब्द येते V3. हे हॅड हेल्पिंग वर्ब नंतर काय येणार? बीन, आणि त्यानंतर येणार V3. त्यानंतर V3 नंतर लगेच काय येते? बाय, आणि सब्जेक्ट येणार. सब्जेक्ट काय? अ गर्ल. अ गर्ल जसं तसं, अ गर्ल फ्रॉम चेन्नई एवढा आहे तुमचा सब्जेक्ट. सब्जेक्ट जशाला तसा, कॉम्प्लिमेंट नाही म्हणून लिहिलं नाही. चला 6 नंबरचं सेंटेन्स बघा. वा, सेंटेन्स काय? द रीडर्स एवढाच काय सब्जेक्ट आहे, कारण याच्या पुढे काय चालू झालं? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब जिथं चालू झालं तिथं सब्जेक्ट आपला संपते. द रीडर्स, त्यानंतर हेल्पिंग वर्ब लाईकड, V3 लाईक म्हणजे आवडणे, रीडर्स म्हणजे वाचकांना जे वाचतात. तर रीडर्स हॅड लाईक, तर वाचकांना काय आवडलं? द लेटेस्ट बुक. लेटेस्ट म्हणजे सगळ्यात नवीन, बुक म्हणजे पुस्तक, आणि या प्रिपोजिशन पुढचं काय? ऑफ द रायटर, हे काय झालं? कॉम्प्लिमेंट. द रीडर्स हॅड लाईक द लेटेस्ट बुक ऑफ द रायटर. आता यावेळेस बघा आपण ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट एकत्रच लिहू, पहिल्यांदाच लिहू. हे आहे ॲक्टिव्ह व्हॉईस. आपल्याला कळालं काय ॲक्टिव्ह व्हॉईस आहे? कशावरून कळालं? की सब्जेक्टपासून चालू व्हायले. आणि वाक्य कळालं पण आपल्याला प्रकार कोणता आहे? असर्टिव्ह सेंटेन्स, कारण सब्जेक्टपासून चालू होत असेल आणि जर फुल स्टॉप असेल तर त्याला काय म्हणतात? असर्टिव्ह सेंटेन्स. आणि आपल्याला टेन्स पण कळालेला आहे, पास्ट परफेक्ट टेन्स, कारण हे सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब हॅड आहे आणि V3 आहे. एवढं झालं की आपल्याला कळून जाते टेन्स कोणता आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. आणि याचं V1 काय आहे? लाईक हे आहे V1, आणि लाईकड आणि लाईकड जे आहे ते V2 आणि V3 आहे. आता पॅसिव्ह व्हॉईस करताना आपण यावेळेस काय करूत? ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट एकत्रच घेऊत. बघा ऑब्जेक्ट काय आहे? द लेटेस्ट बुक, आणि कॉम्प्लिमेंट काय? ऑफ द रायटर. हे झालं तुमचं ऑब्जेक्ट, हे ऑफ द रायटर काय झालं? कॉम्प्लिमेंट. त्याच्यानंतर आता हेल्पिंग वर्ब घ्यायचं. हेल्पिंग वर्ब काय असते? पास्ट टेन्समध्ये हॅड. हॅड नंतर कोणता शब्द येते? बीन. V3 काय येणार? लाईकड. त्यानंतर कोणता शब्द येते? बाय. आणि शेवटी काय येते? सब्जेक्ट. द रीडर्स आहे सब्जेक्ट जशाला तसा. हे अंडरलाईन करा. हॅड हेल्पिंग वर्ब होतं, हे बीन एक येणार, लाईकड V3 आहे, त्यानंतर बाय, आणि त्याच्यानंतर शेवटी सब्जेक्ट. द लेटेस्ट बुक ऑफ द रायटर हॅड बीन लाईक बाय द रीडर्स. हे झालं तुमचं वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. 7 नंबरचं सेंटेन्स घेऊत होता आपण. बघा 7 नंबरचं वाक्य आहे, द कार एवढा काय? सब्जेक्ट, हॅड हेल्पिंग वर्ब. जिथपर्यंत हेल्पिंग वर्ब आला तिथं सब्जेक्ट तुमचा थांबवायचा. त्याच्यानंतर बघा आता बघा हे आहे तुमचा बीन, आणि हे फिक्स्ड आहे V3. आणि आता बघा बाय आलं
म्हणजे तुम्हाला इतक्या वेळात कळून जायला पाहिजे, जेव्हा बाय येते वाक्यामध्ये तर ते वाक्य कोणतं असते, ॲक्टिव्ह व्हॉईस नसतेच. हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का, नाही आहे. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये बाय येत नाही. म्हणून आता आपल्याला कळालं की हे कोणतं वाक्य आहे, हे आहे पॅसिव्ह व्हॉईस आहे. काय आहे, पॅसिव्ह व्हॉईस. आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट येते का, तर नाही येत. म्हणून हे कार पण काय आहे, सब्जेक्ट नाही आहे. कार का आहे, ऑब्जेक्ट आहे. द कार ऑब्जेक्ट आहे. हॅड हेल्पिंग वर्ब आहे. बघा कळालं कसं ओळखायचं ऑब्जेक्ट आहे का सब्जेक्ट आहे. वाक्यामध्ये जर बाय आला असेल तर वाक्य पॅसिव्ह व्हॉईस आहे. आणि पॅसिव्ह व्हॉईसची स्टार्टिंग कशापासून होते, ऑब्जेक्टपासून. म्हणून द कार काय आहे, ऑब्जेक्ट. द कार हॅड बीन फिक्स बाय, आणि जे शेवटचं द मेकॅनिक आहे हे काय आहे तुमचा सब्जेक्ट. कारण काम काय आहे, फिक्स. फिक्स म्हणजे दुरुस्त करणे. तर काम दुरुस्त करण्याचं कोण करायला, मेकॅनिक. मग करता कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे, मेकॅनिक आहे. तर पॅसिव्ह व्हॉईस वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे. आणि जे फिक्स आहे V3 काय फिक्स्ड आहे, त्याचं V1 काय फिक्स. आता ॲक्टिव्ह व्हॉईस करायचं. आता पॅसिव्ह व्हॉईसचा ॲक्टिव्ह व्हॉईस दिलेलं कसं करायचं, पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट काय आहे, द मेकॅनिक, हे झाला सब्जेक्ट. आता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर असते हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय, हॅड. पण हेल्पिंग वर्ब नंतर लगेच V3 असते, म्हणून बीन घ्यायचं नाही. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असते, यस प्लस HV प्लस V3. V3 काय आहे, फिक्स्ड. आणि V3 नंतर काय असते, ऑब्जेक्ट. म्हणून ऑब्जेक्ट काय लिहायचं, ऑब्जेक्ट काय आहे, द कार. म्हणून फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्सचा, यस प्लस HV प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. द मेकॅनिक हॅड फिक्स द कार, असं उत्तर येणार त्याचं. कारण त्याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट येते, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर V3, आणि शेवटी काय येते, ऑब्जेक्ट येते. चला नेक्स्ट नंबरचं वाक्य घ्या, 8 नंबरचं. 8 नंबरचं वाक्य आहे. आता बघू हे ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का पॅसिव्ह व्हॉईस आहे. बघा या पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला बाय दिसायला का कुठं, बघा दे हॅड सीन द सस्पेक्ट एंटरिंग द बिल्डिंग. बाय कुठंच नाही, म्हणजे वाक्य कोणतं आहे, ॲक्टिव्ह व्हॉईस. आणि ॲक्टिव्ह व्हॉईसचं वाक्य सुरुवातीला काय असते, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब V3, द सस्पेक्ट हे जे आहे ऑब्जेक्ट, एंटरिंग द बिल्डिंग काय, कॉम्प्लिमेंट. पॅसिव्ह, आता हे कोणतं वाक्य आहे, असर्टिव्ह आहे. टेन्स कोणता आहे, आणि V1 V2 लिहून देतो इथे. V3 खाली आहे. V1 येते सी, V2 येते सॉ, V3 येते सीन. आता बघा पुढे घ्या, पॅसिव्ह व्हॉईस करताना काय लागते, पहिल्यांदा आपल्याला ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट दोन्ही आपण एकत्रच लिहून घेऊ. हे एवढा ऑब्जेक्ट झाला, द सस्पेक्ट, आणि पुढे त्याच्या लगेच कॉम्प्लिमेंट लिहून घेऊ. कॉम्प्लिमेंट काय, एंटरिंग द बिल्डिंग. एंटरिंग द बिल्डिंग काय झालं, कॉम्प्लिमेंट. आता ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट दोन्ही झालं. आता हेल्पिंग वर्ब घ्यायचं, नंतर बीन, V3 काय, सीन, नंतर बाय, आणि नंतर सब्जेक्ट काय, देचं काय होते, देम. चला 9 नंबरचं वाक्य बघा. 9 नंबरचं वाक्य आहे,
आता ओळखूत आपण ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे. बघा वाक्य वाचा. ही हेल्पिंग वर्ब हॅड सेंट V3 अ लेटर, हे काय ऑब्जेक्ट, टू कस्टमर काय कॉम्प्लिमेंट. याच्यामध्ये कुठंच बाय नव्हतं म्हणून हे काय वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आणि म्हणून पहिला शब्द मी काय लिहिला, सब्जेक्ट लिहिला, कारण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पहिला शब्द काय असते, सब्जेक्ट असते. वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि टेन्स कोणता आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. याचं करायचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस. ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट एकदाच लिहू. ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट काय, अ लेटर टू कस्टमर, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड, त्याच्यानंतर बीन, V3 काय आहे, सेंट, त्याच्यानंतर काय येणार, बाय, आणि सब्जेक्ट काय, हीचं काय होते, हिम. हिम काय, सब्जेक्ट, फुल स्टॉप. अ लेटर टू कस्टमर हॅड बीन सेंट बाय हिम. हे झालं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. चला आता 9 झाले. लास्ट नंबरचं बघूत आपण. सॉरी, इथं मी V1 लिहून दिलं नाही तुम्हाला. V3 सेंट आहे आणि त्याचं V1 काय आहे ते सेंड. V1. लास्ट नंबरचं सेंटेन्स बघा आता 10th नंबरचं. आधी आपण ठरवूत आपण वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस कसं ओळखायचं, बघा याच्यात बाय दिसायला का कुठं, BY बाय नाही, BY बाय नसेल तर वाक्य कोणतं असते, ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे म्हणून पहिला शब्द जे असणार आहे ते काय असणार आहे, सब्जेक्ट. कुठपर्यंत, हेल्पिंग वर्ब येईपर्यंत. बघा द कार मेकॅनिक एवढा सब्जेक्ट आहे. हेल्पिंग वर्ब इथं आहे हॅड, चेंज आहे V3 आणि द फ्लॅट टायर आहे ऑब्जेक्ट. द कार मेकॅनिक हॅड चेंज्ड द फ्लॅट टायर. याचा अर्थ काय असते की कारच्या मेकॅनिकनं चेंज केलं म्हणजे बदललं. फ्लॅट टायर म्हणजे पंक्चर झालेलं टायर, त्याला फ्लॅट टायर म्हणतात. बघा याच्यामध्ये वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. आणि टेन्स कोणता आहे, S + HV + V3 आणि हेल्पिंग वर्ब हॅड काय म्हणजे पास्ट आणि V3 चेंज्ड आहे, त्याचं V1 काय, चेंज म्हणजे बदलणे, हे आहे V1. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. कसं करणार, ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट काय आहे, द फ्लॅट टायर, एवढा ऑब्जेक्ट घेतला. मग हेल्पिंग वर्ब घ्या हॅड, त्याच्यानंतर बीन घ्या, त्यानंतर V3 काय येते, चेंज्ड, हे आहे V3. आणि सब्जेक्ट V3 नंतर काय येते, बाय, BY. आणि शेवटी काय येणार आहे, शेवटी काय येणार आहे, द कार मेकॅनिक.